कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय? माझ्या सीईओ पदाचा राजीनामा। व्हॉट? केली काय करतोस तू? तेच जे खूप आधी करायला पाहिजे होतं। आता कुठे मला सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागतोय। ठीक आहे, उशिरा का होईना मला जाणीव झाली आहे। अखिल तू तू प्लीज असं नको करूस। हे बघ, तू खरंच खूप केपेबल आहेस हां, आणि ह्या सगळ्या गोष्टी मनात लावून नको घेऊस। नाही दादा, माझ्या मनात असं काहीच नाही आहे। मला एक सांग, तू सीईओची पोस्ट का सोडलीस? कोणासाठी? काहीतरी कारणामुळे तुला सोडावं लागलं ना। आईच्या मनात वसुवहिनीविषयी गैरसमज निर्माण केले, तिच्या इनसिक्युरिटीजला टार्गेट करून ब्लॅकमेल केला आईला। हे सगळं तनया आणि तिच्या आईने घडवून आणले। मी पण मूर्ख आहे यार, मी कसा काय या सगळ्याला बळी पडलो? नाही बरोबर आहे ना, तेव्हा मी एक वेगळ्या हवेत होतो, डोक्यात माझ्या हवा घुसली होती, कळलं नाही मला। आणि याच सगळ्याचा फायदा घेऊन तनया आणि विशाखा मावशीने हे सगळी कारस्थानं केली आहेत। दादा, तू खरा डिझर्विंग आहेस या पोस्टसाठी। सो प्लीज, हे जे काय माझ्याकडे आलं ना, हे चुकून आलंय, माझं नाही आहे, हे तुझंच आहे। आणि तू पुन्हा सीईओ पोस्टची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावीस असं मला वाटतंय। सो प्लीज आजपासून तू घे हे, प्लीज। अखिल बघ, जे काही झालं त्यात तुझा काही दोष नव्हता। तुला मॅनिप्युलेट केलं होतं। अखिल, आम्हाला अभिमान वाटतो की तू आमचा भाऊ आहेस। तू चुकलास पण त्यातूनही शिकलास, आणि तुला या सगळ्या गोष्टींची जाण आहे। बस झालं, आणि काय हवं? एक्झॅक्टली, तू असं काही करत नाहीस, आणि जे काही आहे ते आपल्या तिघा भावांना मिळून वाढवायचंय। हा, ही कंपनी आपल्याला मोठी करायची, आणि अशी छोटी मोठी वादळं येत राहणार। तीच तर आपल्याला बळ देते, आपल्याला सगळ्याला शिकवते। अहो अहो, आई बघा ना काय म्हणताय। आई म्हणतायत की त्या घर सोडून जात आहे। काय? आई आई, बॅग दे इथे। कुठे चालली आहेस तू? अरे! कुठे चालली आहेस तू? आश्रमात, हा, काय? गुरुमातेंच्या आश्रमात त्यांची सेवा करायला चालली मी। आता मी या घरात नाही राहू शकत। आई, काय बोलतेस तू? प्लीज असं काही करू नकोस। आई, अगं, आम्हाला या घराला तुझी गरज आहे। तू आम्हाला सोडून नाही जाऊ शकत। एक सेकंड, आई काय झालंय? हा, प्लीज सांग ना मला, काय खरं कारण? काय असणार आहे दुसरं? जे काही घडलंय ते तुझ्या डोळ्यासमोरच घडलंय ना। मला उपरती झाली। आई हो, असं का म्हणताय तुम्ही? तुम्ही नसाल तर या घराचं काय होईल? तू आणि वसुंधरा, तुम्ही दोघींनी सांभाळायचं हे घर। मी निघते, पण वसुंधरा कुठे? वसू तनयाला घेऊन गेलीये तिच्या घरी, काय आमचं सोडायला नाही आई। तिला घरी परत आणायला गेले होते। तू काय यांना परत घेऊन आलीस? या दोघींनी या घरचा उंबरठा सुद्धा ओलांडायचा नाही। आई प्लीज शांत व्हा।
त्यांना मी परत का घेऊन आले हे सांगते तुम्हाला. प्लीज आत या. आई, त्यांनी जरी हे घर तोडायचं ठरवलं होतं तरी मी कायम जोडायचंच ठरवलं. आपण पुन्हा नाती विणूयात, ती टिकवूयात, फुलवूयात. आज जर आपण त्यांना तोडलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला हो? नाही, आपल्या मनात काहीच राहणार नाही, पण त्यांच्या मनात कायम द्वेष राहील की आपण त्यांच्याशी चांगलं नाही वागलो. आई, झालेल्या चुकांच्या शिक्षेपेक्षा क्षमा ही सगळ्यात श्रेष्ठ असते. मी हात सोडून विनंती करते तुम्हाला, प्लीज या दोघींना मोठ्या मनाने माफ करा. माफीच्या ऋणांनी माणसं जोडली जातात. अगदी बरोबर बोलते वसुंधरा. जयश्री, तू वसुंधराला किती त्रास दिलास ग, पण वेळोवेळी मोठ्या मनानं तिनं तुला माफ केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षणाला वसुंधराच्या चांगुलपणामुळे आपलं घर, आपली संपत्ती हे सगळं वाचलं, ते जोडून राहिलं. मला सांग, वसू माफ न करता जर ह्या घरातून निघून गेली असती तर हे घर आपलं राहिलं नसतं. आज आपण रस्त्यावर असतो, रस्त्यावर. जयू, असं खरंच खूप चुकलं, खूप वाईट वागले मी तुमच्या सगळ्यांची. तुझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता मी. मला माझी चूक कळली आहे जयू, मला माफ करशील ना? खरं तर मी वसुंधराची सुद्धा खूप मोठी गुन्हेगार आहे. पण तुला खरं सांगू जयू, या वसुंधरासारखी सून प्रत्येक घरात असायला पाहिजे. खूप भाग्यवान आहेस ग तू, खरंच. अजिताने पण चुकली. इनफॅक्ट जयू, माझ्यामुळे ती असं सगळं वागली ग. तिला माफ करशील ना? पदरात घेशील ना तिला? जयू, मी तुला प्रॉमिस करते, मी तुझ्याबद्दल किंवा तुझ्या घरच्या गुणाबद्दल कधी कुठलाही वाईट विचार मनात आणणार नाही. खरंच माफ कर ग, माफ कर मला. वसुंधरानं जर तुला माफ केलं असेल तरच मी करेन. आई, मी कधीच माफ केलंय त्यांना. त्यांनी खरं तर तुमची माफी मागायला पाहिजे, कारण तो तुमचा अधिकार आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.